विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, राम राम. चला, आवाज येतोय सर्वांना? स्क्रीन दिसते? चला लवकर लवकर लिंक शेअर करा. येतोय आवाज सर्वांना? लास्ट टाइम जसं आपलं बोलणं झालं होतं, खास लेक्चर सर्व आर्टिकल्सवरती एकच वेळा. तुम्हाला स्क्रीनवरती जेव्हा जे आर्टिकल्स दिसेल, प्रेम, राम राम, चलो शाबाश, गुड इव्हनिंग, नमस्कार. चला लवकर लवकर लिंक शेअर करा. सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत लिंक पोहोचू देत. चला, आवाज येतोय सर्वांना? आवाज क्लिअर येतोय ना सर्वांना? ठीक. जय श्रीराम. दिसतोय स्क्रीनवर सर्वांना? चला, आता जे विद्यार्थी येणारे आहेत ते येत राहतील, कारण आज लाईव्ह लेक्चरमध्ये आपण लास्ट टाईम तुम्हाला जसा शब्द दिला होता की सर्व कमेंट एकाच वेळेस पाहणार आहोत, आर्टिकल्स एकाच वेळेस पाहणार आहोत. यामुळे थोडंसं आपण 1 मिनिट आणखीन थोडासा वेट करू. आपलं हे आर्टिकल 1 पासून चालू होईल ही सिरीज. विशेषतः याच्यामध्ये जेवढे महत्त्वाचे आर्टिकल्स आहेत त्याच महत्त्वाच्या आर्टिकल्सवरती हायलाईट केलं जाईल. बाकी आर्टिकल्सवरती तेवढी चर्चा केली जाणार नाही आहे, पण त्या अनुषंगाने भाग, शीर्षक, ठीक. तर तुम्हाला याच्यामध्ये काय लिहून घ्यायचं सांगतो मी. प्रत्येक घटकाचं शीर्षक पहिल्यांदा दिलेलं आहे आणि त्या शीर्षकाचा संबंध भारतीय राज्यघटनेत असलेल्या कोणत्या भागाशी आहे, हे भागाचा क्रमांक आणि त्या भागाचा कुठून कुठपर्यंतच्या आर्टिकलशी संबंध आहे, या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. सर्वांना गुड इव्हनिंग, नमस्कार, जय शिवराय, राम राम, जय श्रीराम. चलो, आता विद्यार्थी जे बाकीचे आहेत ते येत राहतील. मी पहिल्या PPTपासून सुरुवात करतो. तुम्हाला फक्त आज पाहिल्यानंतर कमेंट करायचं आहे की हे आर्टिकल कशा संदर्भात आहे, या गोष्टींच्या बाबतीत. चला, तर पहिला जो घटक आहे आजचा आपल्या लेक्चरमधला तो आहे संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र. 2 ठिकाणी रिकाम्या जागा दिसतात तुम्हाला, एक भाग आणि दुसरा आहे कलम. तर हा घटक कोणत्या भागामध्ये आहे तो तुम्हाला सांगायचा आहे आणि कुठून कुठपर्यंतच्या आर्टिकल्सचा संबंध या भागाशी आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. चला लवकर लवकर कमेंट करा. संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र. जरा वेळ झाला आहे बघा, तिकडलं लेक्चर संपवून इकडे यायचं होतं. चला, शिव, शाबाज, अगदी बरोबर आहे. या घटकाचा संबंध भारतीय राज्यघटनेतल्या एकूण 25 भागापैकी भाग 100 आहे. यामध्ये फ्युचर कॉप्सने, शाबाजने, चला एक स्टाईल. चला, भाग 1चा संबंध कुठून कुठपर्यंत आहे बघानो. आर्टिकल 1 पासून 4 पर्यंत आहे. आर्टिकल 1 पासून 4 पर्यंत आहे. आता सरळ सेवेच्या दृष्टिकोनातनं याच्यावरती कधी काही विचारलेलं आहे का, तर कधी काही विचारलेलं नाही आहे, पण 2 घटक माहिती असावेत तुम्हाला. आर्टिकल 1, 2 आणि 3. 1 मध्ये भारत म्हणजेच इंडिया, याच्यामध्ये देशाचं नाव सांगितलेलं आहे. आर्टिकल 1 मध्ये काय आहे बघानो, देशाचं नाव आहे. 2 मध्ये काय आहे, जर भारताने परकीय प्रदेश मिळवला तर त्या नवीन मिळवलेल्या परकीय प्रदेशापासून नवीन राज्याची निर्मिती करण्याबद्दल आर्टिकल 2 आहे. आणि भारतात जे अस्तित्वात असणारी राज्य आहेत, म्हणजे जसं की महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, या जुन्या राज्यापासून म्हणजे अस्तित्वात असलेल्या राज्यापासून नवीन राज्याची निर्मिती करण्याचा अधिकार भारताच्या संसदेला आर्टिकल 3 दिलेला आहे.
म्हणजे नवीन राज्याची निर्मिती करण्याचा अधिकार भारताच्या संसदेला आहे. लक्षात ठेवा, सरळ सेवेला हा प्रश्न विचारलेला आहे. नवीन राज्याची निर्मिती करण्याचा अधिकार कुणाला आहे, तर तो मात्र संसदेला आहे. आर्टिकल 2 आणि आर्टिकल 3 नुसार संसद नवीन राज्याची निर्मिती करू शकते. पण 2 आणि 3 मध्ये काय फरक आहे, तर 2 हा परकीय प्रदेश मिळवलेल्याबद्दल नवीन राज्य म्हणतंय आणि 3 अस्तित्वात असलेल्या राज्याबद्दल सांगते, अस्तित्वात असलेल्या राज्याबद्दल सांगते. ओके, मग हे 3 गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. कलम 1 इथं मी ते विचारलेलं आहे, याच्यावरती आता चर्चा करण्याची गरज नाही आहे. चला पुढल्या प्रश्नाकडे, पुढल्या PPTकडे जाऊया. पुढल्या PPTचं टायटल आहे नागरिक तत्व, ज्याला आपण सिटिझनशिप म्हणतो. ओके, चला तर या घटकाचा किंवा या शीर्षकाचा संबंध कोणत्या भागाशी आणि कोणत्या आर्टिकलपासून कोणत्या आर्टिकलपर्यंत हा भाग संबंधित आहे, तो तुम्हाला लाईव्ह चॅटमध्ये कमेंट करायचं आहे. चला सांगा. प्रेमनं माहिती मस्त टाकली. काना हॅलो वागा. चला फ्युचर कॉप्स, चला बरेच विद्यार्थी उत्तर देत आहेत. प्रेमनं पण माहिती छान टाकली आहे. कलम 1 संघराज्याचे नाव राज्यक्षेत्र. कलम 2 नवीन राज्य समाविष्ट न स्थापन न करणे. चलो हां, ज्याने बाकी माहिती दिलीत त्या विद्यार्थ्यांनी सांगावं नागरिकत्व सुधारणा कायदा कोणत्या वर्षातला आहे, जे की सातत्याने विचारलेला आहे. चला, सिटिझनशिपचा भाग 2शी संबंधित आहे घटनेच्या, आणि याच्याशी संबंधित आर्टिकल आहे 5 पासून 11 पर्यंतचे. कुठून कुठपर्यंतचे आहेत वागानो, 5 पासून 11 पर्यंतचे आर्टिकल याच्याशी संबंधित आहेत. भाग 2 5 पासून 11 पर्यंत. आता लक्षात ठेवा, 5 पासून 10 पर्यंतचे आर्टिकल कधीही विचारलेले नाही आहेत आपल्याला. 5 पासून 10 पर्यंतचे आर्टिकल आपल्याला कधीही विचारलेले नाही आहेत, हे मात्र लक्षात असलं पाहिजे. मग आता कोणतं आर्टिकल आपल्यासाठी याच्यातलं महत्त्वाचं आहे, तर ते आहे कलम 11. आता कलम 11 का महत्त्वाचं आहे ते नीट समजून घ्या. कलम 11 मध्ये काय सांगितलेलं आहे. आता भारताच्या राज्यघटनेत आपण काय म्हणलो, भाग 2 पासून 5 कलम 5 पासून 11 पर्यंत, भाग 2 मध्ये कलम 5 पासून 11 पर्यंत भारताचा नागरिक कोण असेल याबद्दलच्या तरतुदी केलेल्या आहेत. मग आता प्रश्न असा तयार होतो की जर याच्यामध्ये भारताचा नागरिक कोण असेल याच्या तरतुदी केल्या असतील, तर या भाग 2 मध्ये 1950च्या पूर्वी भारताचा नागरिक कोण असेल हे सांगितलेलं आहे. कधी, 1950च्या पूर्वी. मग आता राज्यघटनेतल्या तरतुदी 1950च्या पूर्वी भारताचा नागरिक कोण असेल हे ठरवणार आहे. मग आता 1950च्या नंतर भारतातला नागरिक कोण असेल, आता हे कोण ठरवणार आहे, तर भारताच्या राज्यघटना निर्माण करणाऱ्या लोकांनी काय केले, एक भाग क्रमांक 2 मध्ये 11व्या क्रमांकाचं जे शेवटचं आर्टिकल आहे ते शेवटचं आर्टिकल टाकले आणि 11व्या क्रमांकाच्या आर्टिकलमध्ये भारताच्या संसदेला एक अधिकार दिला आणि भारताच्या संसदेला सांगितलं की 1950च्या नंतर भारताचा नागरिक कोण असेल हे कोण ठरवेल, तर भारताची संसद ठरवेल. म्हणजे आर्टिकल 11ने भारताच्या संसदेला भारताचा नागरिक कोण असेल या संदर्भात कायदा करण्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे भारतामध्ये नागरिकत्व मिळवण्याचा किंवा नागरिकत्वाचा कायदा करण्याचा अधिकार जर कुणाला असेल तर ते फक्त आणि फक्त भारताच्या संसदेला आहे. मग असं का बरं आहे, तर या अनुषंगाने दुसरी माहिती लक्षात ठेवा. भारतामध्ये एकेरी नागरिकत्व आहे, याचा स्वीकार आम्ही कुणाकडून केलेला आहे, ब्रिटनकडनं केलेला आहे. मग ज्या देशाला आपण संघराज्य म्हणतो त्या संघराज्य देशामध्ये ड्युएल सिटिझनशिप असते, म्हणजे दुहेरी नागरिकत्व असतं. आणि विशेष गोष्ट अशी आहे की हे जे ड्युएल सिटिझनशिप आहे हे कोणत्या देशात आहे, तर ती अमेरिकेमध्ये आहे. कोणत्या देशामध्ये आहे, अमेरिकेमध्ये आहे. हा इकडला घटक आणि आर्टिकल 11 सातत्याने तुम्हाला विचारलेलं आहे. त्यामुळं एकत्र सगळा डेटा क्लिअर होतो का, तर 100% एकत्र सगळा डेटा क्लिअर होतो, एवढं मात्र लक्षात असू देत. चला पुढल्या घटकाकडे जाऊया. मूलभूत हक्क भाग आणि कलम कुठून कुठपर्यंत आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. चला मेन्शन करा.
1955ला कायदा आला होता, बरोबर. चला सांगा, मूलभूत हक्काशी संबंधित असलेला भाग कोणता आहे? हां, एके स्टाईल 12 ते 35. चला भाग 3, नामदेव, शाबाज. चला आता कुणीतरी सांगा की सद्यस्थितीला मूलभूत हक्क किती प्रकारचे आहेत आपणाला. अगदी बरोबर आहे, मूलभूत हक्काचा संबंध भाग 3शी आहे आणि कलम कुठपासून कुठपर्यंत आहेत भाग 3मध्ये, तर आर्टिकल 12 पासून 35 पर्यंत आहेत. पण यापैकी मूळ हक्क कुठून कुठपर्यंत आहेत जर असा प्रश्न असेल तर लक्षात ठेवा 14 पासून 32 पर्यंत आहेत. कुठून कुठपर्यंत आहेत वागानो? 14 पासून 32 पर्यंत आहेत. ठीक. भाग 3 12 ते 35. भाग 3लाच भारतीय संविधानाचा आत्मा म्हणतात. अगदी बरोबर आहे. ओके, मग आता याच्यामध्ये आपल्यासाठी महत्त्वाचे आर्टिकल्स कोणते आहेत? आपल्यासाठी यातले सगळेच आर्टिकल्स महत्त्वाचे आहेत, पण जो पहिला आपला हक्क आहे तो आहे समानतेचा हक्क. आणि समानतेचा हक्क कुठून कुठपर्यंत आहे रे वागावनो? 14 पासून 18 पर्यंत आहे. कुठून कुठपर्यंत आहे? हां, याच भागाला भारताचा मॅग्ना कार्टा असेही म्हणतात. बरोबर आहे. चला, शिव अगदी बरोबर आहे. चला, तर 14 पासून 18 पर्यंतचा हा पहिला हक्क. मूलभूत हक्काचे एकूण 6 प्रकार आहेत सद्यस्थितीला. मूळ घटनेमध्ये 7 होते, आता किती आहेत तर 6 आहेत. या 6 पैकी पहिला हक्क कोणता आहे? समानतेचा हक्क. चला आता सांगा मला, आर्टिकल 14 मध्ये काय आहे, 15 मध्ये काय आहे, 16 मध्ये काय, 17 मध्ये काय आणि 18 मध्ये काय? चलो बरोबर माहिती टाकत आहात. 14 ते 18 बरोबर आहे. चला लवकर सांगा. लिहून घ्या, थोडंसं लाईव्ह चॅटमध्ये कमी माहिती टाकलात तरी चालेल. ठीक. आर्टिकल 14 मध्ये सांगितलंय कायद्यासमोर समानता, कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण. ओके, भारतातल्या प्रत्येक नागरिक हा कायद्यासमोर समान असेल आणि प्रत्येकाला कायद्याचं समान संरक्षण दिलं जाईल असा त्याचा अर्थ होतो. याच्यामध्ये डेप्थमध्ये जात बसायची गरज नाही. कायद्यासमोर समानता ही संकल्पना आम्ही ब्रिटनकडनं घेतली, कायद्याचे समान संरक्षण ही संकल्पना आम्ही अमेरिकेकडनं घेतली, इतकी तुम्हाला गरज नाही. सरळ सेवा ओरिएंटेड जर विचार केलात तर तुम्हाला शीर्षक माहीत असणं गरजेचं आहे. मग 14 मध्ये काय आहे तर कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण. तसंच 15 मध्ये सांगितलंय भेदभाव करण्यास मनाई आहे. काय आहे? भेदभाव करण्यास काय असेल? मनाई आहे, असं आर्टिकल 15 मध्ये सांगितलंय. मग आता ही जी भेदभाव आहे ती कशाच्या आधारावरती? तर ते आहे धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान या आधारावरती हे भेदभाव करण्यास काय केलेलं आहे? प्रतिबंध करण्यात आलेला आहे. यानंतर आहे आर्टिकल 16. आर्टिकल 16. आर्टिकल 16 मध्ये सांगितलंय जे कुठले सार्वजनिक पद आहेत, सार्वजनिक पद म्हणजे सरकारी नोकरी, या सार्वजनिक पदांच्या बाबतीत काय असेल? समानता असेल. म्हणजे सार्वजनिक पदामध्ये सर्वांना समान संधी असेल. काय असेल? सर्वांना समान संधी असेल सार्वजनिक पद मिळवण्याच्या बाबतीत. हे आर्टिकल कितीमध्ये सांगितलंय? आर्टिकल 16 मध्ये सांगितलेलं आहे. चला रमेश पाटील नमस्कार. आर्टिकल 17 मध्ये काय सांगितले? बऱ्याच वेळा विचारलेला आर्टिकल आहे बघा रे वागावून. आर्टिकल 17 खूप वेळा म्हणजे खूप वेळा विचारलेला आहे. आर्टिकल 17 मध्ये सांगितले आहे अस्पृश्यता पाळण्यास बंदी. काय सांगितलेलं आहे? अस्पृश्यता पाळण्यास बंदी. कशामध्ये सांगितलंय? आर्टिकल 17 मध्ये सांगितलंय. आणि आर्टिकल 18 मध्ये जर काय सांगितलं असेल तर आर्टिकल 18 मध्ये सांगितलंय पदव्या किंवा किताब देण्यास बंदी. पदव्या किंवा किताब देण्यास बंदी. हे कशामध्ये सांगितलंय? आर्टिकल 18 मध्ये सांगितलेलं आहे. चलो छान माहिती टाकत आहात, काही अडचण नाही. चौदा कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण. 15 भेदभाव करण्यास मनाई. 16 सार्वजनिक पदामध्ये सर्वांना समान संधी. 17 अस्पृश्यता पाळण्यास बंदी. आणि 18 पदव्या किंवा किताब देण्यास काय आहे तर बंदी आहे. चला पुढल्या PPTकडे जातो. मूलभूत हक्काचा दुसरा प्रकार आहे स्वातंत्र्याचा हक्क आणि याचा संबंध आहे आर्टिकल 19 पासून 22 पर्यंत. तर याच्यामधलं पहिलं आर्टिकल सांगायचं तुम्हाला, आर्टिकल 19 मध्ये काय आहे. चला
चला 19, 20, 21, 22 तुम्ही शॉर्टकटमध्ये जरी टाकलात लाईव्ह चॅटमध्ये तरी मला कळायला सोपं जाईल. अंतर्गत अशांतता पाटील कुठं आले 19 मध्ये अंतर्गत अशांतता? चला सांगा. बघा आर्टिकल 19 मध्ये आपणाला 6 प्रकारचे स्वातंत्र्य दिले गेले आहेत. किती प्रकारचे? 6 प्रकारचे स्वातंत्र्य दिले गेले आहेत. यामध्ये पहिलं कोणतं असेल तर ते आहे भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य. दुसरा आहे संघटना, संस्था किंवा सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार. याच्यानंतर आपणा सर्वांना एकत्र जमण्याचा अधिकार हा तिसरा अधिकार आहे. याशिवाय भारतात कुठेही फिरण्याचा अधिकार, याशिवाय भारतात कुठेही राहण्याचा अधिकार आणि भारतात राहून कोणताही व्यवसाय करण्याचा अधिकार. हे 6 प्रकारचे अधिकार आम्हाला कुणी दिलेले आहेत तर आर्टिकल 19ने दिलेले आहेत. कुणी दिलेले आहेत? आर्टिकल 19ने आम्हाला हे हक्क बहाल केलेले आहेत. यानंतर आर्टिकल 20 मध्ये काय सांगितलेलं आहे? स्वतःच्या म्हणजे काय केलं जाईल म्हणजे सेल्फ जे असतं त्याला आता मराठीत काय म्हणावं, गुन्ह्याच्या दोषसिद्धीपासून संरक्षण आहे. गुन्ह्याच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण किंवा गुन्ह्याच्या दोषसिद्धीपासून संरक्षण असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, हे आर्टिकल 20 मध्ये सांगितलेलं आहे. 21 मध्ये काय आहे? आर्टिकल 21 मध्ये तुम्हाला व्यक्तिगत, यालाच काही लोक वैयक्तिक हक्क म्हणतात, व्यक्तिगत हक्क आणि जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे. व्यक्तिगत हक्क आणि कोणता दिलेला आहे? जीवन जगण्याचा हक्क हा आर्टिकल 21ने दिला आहे. म्हणजे आत्ता जे आपण श्वास घेत आहोत ते सुद्धा घटनेनुसारच घेत आहोत असा त्याचा अर्थ होतो. व्यक्तिगत हक्क आणि जीवन जगण्याचा हक्क हे कशामध्ये? आर्टिकल 21 मध्ये आहे. इथंच आणखीन एक लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा विचारलेला आर्टिकल आहे आर्टिकल 21A. आर्टिकल 21A नुसार प्राथमिक शिक्षण ह्याला मूलभूत हक्क म्हणून मान्यता दिली. प्राथमिक शिक्षण म्हणजे कोणतं? वयोगट 6 ते 14 वर्षापासूनचं. आणि 21A हे कितव्या घटनादुरुस्तीनं आलं तर 86वा घटनादुरुस्ती कायदा 2003 याच्यानुसार हे कलम इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये टाकण्यात आलेलं आहे. हे दोन्ही वाक्य बऱ्याच वेळा तुम्हाला सरळ सेवेला विचारलेले आहेत, त्यामुळे हे लक्षात असू देत. ओके, त्यामुळे हे लक्षात असू देत. मग आता सांगा 22 काय आहे तर 22 आहे अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण. अटक व स्थानबद्धता यापासून काय आहे तर संरक्षण आहे. ठीक, आर्टिकल कितीनुसार आहे ते? आर्टिकल 22 नुसार आहे. ठीक, आर्टिकल कितीनुसार आहे? आर्टिकल 22 नुसार अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण आहे. सॉरी 2003 म्हणलं का? 2002 करा. 86वी घटनादुरुस्ती 2002. ओके, तर हे आहे स्वातंत्र्याचा हक्क जो आपल्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशननं दिलेला आहे फंडामेंटल राईट्समध्ये. चला पुढला आहे शोषणाविरुद्धचा हक्क, जो तिसरा प्रकार आहे शोषणाविरुद्धचा हक्क. याच्याशी संबंधित फक्त 2च आर्टिकल आहेत. आर्टिकल 1 आहे 23 आणि दुसरा आहे 24. त्यापैकी कलम 23 मध्ये काय आणि कलम 24 मध्ये काय तुम्हाला सांगायचं आहे. चला कुठे रे फ्युचर कॉप्स कुठे लावले? गुड इव्हनिंग. चला लवकर लवकर सांगा. आज जरा बरं वाटलेलं, तुम्ही सगळे महत्त्वाची माहिती टाकलात. नाही तर रोज असे नमुने येतात वागणूक काय करमणूक जास्त आणि त्या लाईव्ह चॅटमध्ये माहिती कमी. हेच करा तेच करा. चलो हां, तर ह्या तिसरा जो आहे शोषणाविरुद्धचा हक्क आहे. आर्टिकल 23 काय आहे? वेठबिगारी आणि माणसांच्या अपव्यापारास प्रतिबंध. माणसांचा अपव्यापारास प्रतिबंध घालणारा जर आर्टिकल कोणतं असेल तर आर्टिकल आहे 23. वेठबिगारी आणि माणसांचा अपव्यापार याला प्रतिबंध घालणारा आर्टिकल आहे आर्टिकल 23. यानंतर आहे आर्टिकल 24. आर्टिकल 24चा अशी एका वाक्यात सांगतो बालकामगारास प्रतिबंध. बालकामगारास काय आहे?
प्रतिबंध आहे. आर्टिकल 24 खूप वेळा विचारलेला आहे, नीट लक्षात ठेवा. मग कलम 24 नुसार बालकामगार कुणाला म्हणावं? ज्याचं वय वर्ष लेस दॅन 14 इयर्स आहे, ज्याचं वय वर्ष 14 वर्षापेक्षा कमी आहे, अशा व्यक्तीला काय म्हणतात? बालकामगार म्हणतात. बरं, ठीक. चला, छान माहिती टाकत आहात, काही अडचण नाही. बालकामगार प्रतिबंध 24 आणि 23 मध्ये वेठ बिगारी आणि माणसांचा अपव्यापारास काय आहे? प्रतिबंध. चला, तिसरा हक्क इथे संपवतो. पुढला आहे धर्म स्वातंत्र्याचा हक्क. धर्म स्वातंत्र्याच्या हक्काचा समावेश आर्टिकल 25 पासून 28 पर्यंत आहे. तर तुम्ही आता लाईव्ह चॅटमध्ये सांगा अगोदर 25 मध्ये काय येतं, परत सांगा 26 मध्ये काय, 27 मध्ये काय आणि 28 मध्ये काय. चला, गुड इव्हनिंग. चला सांगा 25, 26, 27, 28. चला मी सांगतो तुम्हाला. 25 मध्ये आहे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. कशाचा? धर्म स्वातंत्र्याचा. म्हणजे त्याला काय म्हणतो मी, नीट ऐका. सत्सद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य, सत्सद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य व धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण आणि प्रसार करण्याचा अधिकार. ओके, तुम्हाला ज्या धर्माचं प्रकटीकरण करायचं आहे, आचरण करायचं आहे, प्रसार करायचं आहे, या संदर्भाचा अधिकार तुम्हाला आर्टिकल 25ने दिलेला आहे. यानंतर आर्टिकल 26 नुसार तुम्हाला जर कोणता अधिकार दिला असेल तर त्यानुसार दिला आहे धार्मिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार आर्टिकल 26ने दिलेला आहे. आर्टिकल 27 मध्ये धर्माच्या संवर्धनासाठी सक्तीने कर गोळा करण्यास प्रतिबंध आहे. धर्माच्या संवर्धनासाठी सक्तीने कर गोळा करण्यास प्रतिबंध आहे. कर गोळा करण्यास काय आहे रे वागानो? प्रतिबंध आहे. सक्तीने कर गोळा करण्यास काय आहे? प्रतिबंध आहे. आणि 28 मध्ये सांगितलंय शैक्षणिक संस्थेत धार्मिक शिक्षण देता येतं का नाही. शैक्षणिक संस्थेत धार्मिक शिक्षण देता येते की नाही. हे कशामध्ये सांगितले? आर्टिकल 25 मध्ये सांगितले, 28 मध्ये सांगितले. चला, खूप छान माहिती टाकत आहात. आज खरं तर माझं लेक्चर घ्यायची मानसिकताच नाही, म्हणजे तब्येत ठीक नसल्यामुळे. सर्दी झाली की काय अवस्था होती तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. पण आज फंडामेंटल राईट्स तर संपवतो, कारण आता घशाला लगेच कोरड पडायला सुरुवात झाली. ठीक, चला पुढल्या हक्काकडे जातो. जो 5व्या क्रमांकाचा हक्क आहे, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क 29 आणि 30 मध्ये दिलेला आहे. तर 29 मध्ये काय आणि 30 मध्ये काय ते तुम्हाला सांगायचं आहे. आर्टिकल 29 मध्ये काय आणि आर्टिकल 30 मध्ये काय. नाही करणार आहे आराम, पण एवढे किमान फंडामेंटल राईट्स तर झाले पाहिजेत. पाटील साहेब नक्की घेतो, नक्की. सांगा 29. हां, प्रेमने टाकलंय ना, अल्पसंख्याकाच्या हिताचे संरक्षण.
टॅबलेट घ्या मॅडम. तसं टॅबलेट नाही काही होऊ ना म्हणा, मी स्वतः फार्मासिस्ट आहे. काय सांगावं, फार्मासिस्ट असून मलाच कळणार कोणत्या गोळ्या घ्यावं. खरं म्हणतोय, बाय प्रोफेशन मी फार्मासिस्टच आहे. ठीक. कलम 29 मध्ये काय, तर अल्पसंख्याकाच्या हिताचे संरक्षण आहे. ठीक. काय आहे, अल्पसंख्याकाच्या हिताचे संरक्षण कशामध्ये आहे, आर्टिकल 29 मध्ये. 30 मध्ये काय, हां 31चं सांगतो. हां पाटील, सर्दीमध्ये हल्ले होतात. भाषेत जतन करण्याचं पण आलं, कारण 29 मध्ये अल्पसंख्याकाच्या म्हणतो का, त्यावेळेस जिथं बहुसंख्याक पण येतो. आणि एक लक्षात ठेवा, 29 मध्ये काय काय जतन करण्याचा अधिकार आहे, तर एक लक्षात ठेवा, संस्कृती, भाषा आणि लिपी या 3 गोष्टी रे वागावणं. लक्षात ठेवा, 29 नुसार कशा कशाचं जतन केलं जातं, संस्कृती, भाषा, लिपी. तुम्हाला काहीतरी सांगितलं रे वागावणं, तब्येत ठीक नाही, जरा लवकर थांबू. तुम्ही असलं बोला लागला तिथं की लगेच मास्तरनं लेक्चरच थांबवावं. तुमचं जेवढं कौतुक करावं का तितकं कमी आहे. हे कॉन्स्टिट्यूशनचे आर्टिकल्स राहिले एकीकडं, रनिंग केल्यावर सर्दी चालली जाते सर, बरं वागा. अजून काय, मी पण पॅथॉलॉजिस्ट आहे सर, ब्लड टेस्ट करतो. या पाटील साहेब उद्या ऑफिसवर माझं ब्लड सॅम्पल तर घेऊन जावा, पैसे तर वाचतील माझे. मला सर्दी झाल्यावर मी गोळ्या खात नाही. वा छान, खाऊ पण नका. या इकडं बॅक टू द पॉलिटी. अवघड आहे रे वागवणं, अवघड आहे. चला 30 मधलं सांगा, 30 मध्ये काय, हां कमेंट करा 30 मध्ये काय. हां बरोबर आहे आर्टिकल. हॉटेल भाग्यश्रीचा रस्ता घ्यायला लागतो काय सर, अरे वागा सोमवार आहे रे, मी त्या वाटेला जाणारा माणूस नाही आहे. काय भाग्यश्री आणलाय तू, नांदेडला आहे का, ठीक ठीक ठीक, काही अडचण नाही. ओके चला आर्टिकल 30 सांगा. 30 मध्ये लक्षात ठेवा, अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे. अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे, लक्षात ठेवा. हां ऊब घ्या सर गरम पाण्याची. घेतो रे वागा, घेतो, धन्यवाद. मला माहीतच नव्हतं. मध्ये काही टाकू का, तसंच घेऊ, कसं करू. हां मटणाचा रस्सा प्या, आज 12 कापली. हां 12 नाही, तू 54 कापायसारखं आहेस. चला चालवण्याचे हक्क, काही अडचण नाही. चला पुढल्या हक्काकडे जातो. मूलभूत हक्कातला शेवटचा हक्क आहे, लक्षात ठेवा, आर्टिकल 11 घटनात्मक उपाययोजनेचा हक्क. कलम किती मध्ये संदर्भात आहे, वाघ नाही सर, मी वाघीण आहे. बरं वाघीण, काही अडचण नाही. कलम किती, 32. कलम 32 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय वर्णन केले होते, झुंडूबाम टाकतो वागा, काही अडचण नाही. आता इथं नाव वाहून कोण वाघ आहे कोण वाघीण आहे काही कळायला तयार नाही. वाघ म्हणलं तरी मी हंच म्हणायचं, वाघ प्रवृत्ती आहे आपली. हां सोमवार आहे, गरम पाण्यात घ्यावी लाग. अरे घेतो रे वागा, तुम्ही या इकडं. सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने काय म्हटले होते आर्टिकल 32 ला. मला पण झाली आहे सर्दी. कुणी आहे का चांगला आजच्या लेक्चरमध्ये माझ्या सहित, का सगळे असेच आहेत. हां संविधानाचा आत्मा आणि हृदय असं कोणत्या आर्टिकलबद्दल म्हटले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ठीक आर्टिकल 32 बद्दल म्हटले होते. बघा तुमच्या आयुष्यात कुणी आर्टिकल 32 सारखा आहे का, म्हणजे तुमच्या आयुष्याचा आत्मा आणि हृदय आहे का, बघा कुणी. टाकतो वागा, वाघीण टाकतो, झुंडूबॉम्ब टाकतो गरम पाण्यात, काळजी करू नका. आता इकडं आत्मा आणि हृदय बघा. हां ओके सर, ठीक ठीक, एक स्टाईल चांगला आहे. हां हे बी खरं आहे, फ्युचर कॉप्स. चलो तर आर्टिकल 32 मध्ये काय, आर्टिकल 32 मध्ये सुप्रीम कोर्टाला अधिकार आहे प्राधिलेख काढण्याचा. कोणता, प्राधिलेख काढण्याचा अधिकार. एखाद्या भारतीय नागरिकाच्या फंडामेंटल राईट्सचं जर उल्लंघन झालं, काय झालं, एखाद्या जर नागरिकाच्या
मूलभूत हक्काचं उल्लंघन जर झालं तर सुप्रीम कोर्ट 32 नुसार प्राधिलेख काढून त्याला त्याच्या मूलभूत हक्काची पुनर्प्राप्ती करून देऊ शकतो. तसंच आर्टिकल 226 नुसार भारताचं राज्याचं हायकोर्टसुद्धा असा प्राधिलेख काढू शकतो. भारतीय नागरिकांच्या एक स्टाईल खुश करायला तुझ्याकडून शिकावं बघ. आहे सर, तुम्ही आहे आमचा आत्मा. वारे वाट पट्ट्या. काळीज आहे सर, हृदय नाही. बरं बाबा, तुझं का द्यायच्या दे, काळीज दे, हृदय दे. ओके, ऐका आता. मग आर्टिकल 226 नुसार हायकोर्ट आणि 32 नुसार सुप्रीम कोर्ट रिट्स काढू शकतात. 5 प्रकारचे असतात. हे रिट्स मात्र लक्षात ठेवा. पहिल्या क्रमांकाचं आहे बंदी प्रत्यक्षीकरण. पहिली कोणते? बंदी प्रत्यक्षीकरण. दुसरी कोणती रे वागावणू सांगा? प्रतिषेध. तिसरी आहे उत्प्रेक्षण. चौथी कोणती आहे? त्याला काय म्हणावं बा मराठीत? त्याला शिरशोररी म्हणतात, पण आता मराठीत काय म्हणतात? एक कोवारंटो असते ज्याला मराठीत म्हणतात अधिकार पुढच्या. सांगा कोणतरी एखादा मराठी शब्द. काही लॅटिन वर्ड आहेत त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्यूज आहे. सर, बंदी प्रत्यक्षीकरण कुणाकुणावर काढता येऊ शकतोय? एक लक्षात ठेवा, बंदी प्रत्यक्षीकरण इट मीन्स टू हॅव अ बॉडी. म्हणजे याचा सरळ अर्थ काय होतो? आम्हाला शरीर द्या. जेव्हा एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीर अटक होते का, बेकायदेशीर अटक, त्यावेळेस ही रिट्स काढतात. कोणती? जर तुम्हाला पोलिसाने तुम्हाला उचलणार नाहीत म्हणा, कारण तुम्हीच पोलीस होणार आहात, पण लक्षात ठेवा, जर तुम्ही कधी एखाद्याला विनाकारण अटक केलात आणि 24 तासाच्या आत जर त्याला न्यायालयात समोर नाही केलात आणि त्याच्या घरच्या माणसाने जर ही रिट्स दाखल केली तर तुम्हाला सुप्रीम कोर्ट आदेश देतं, ज्याला तुम्ही अटक केलात त्याला आमच्यासमोर हजर करा. उत्प्रेक्षण झाले ना? कृष्णा आलास बाबा, बरं झालं, अगदी ठणठणीत आलेस, मला छान वाटलं. राईट. जय भीम चित्रपट या बंदी प्रत्यक्षीकरणावरतीच आहे. परमादेश, हे 5वं आहे परमादेश. आता नीट ऐका, याला काय नाव आहेत इंग्लिशमध्ये किंवा लॅटिनमध्ये. ही जी बंदी प्रत्यक्षीकरण आहे याला हेबियस कॉर्पस म्हणतात. याला काय म्हणतात? हेबियस कॉर्पस. नाव लक्षात ठेवा. हे प्रतिषेधला म्हणतात प्रोहिबिशन. काय म्हणतात याला? प्रोहिबिशन. यानंतर उत्प्रेक्षणला म्हणतात शेरश्योररी. ठीक. यानंतर अधिकार पुरुषाला म्हणतात कोवारांटो. काय म्हणतात याला? कोवारांटो. ठीक. यानंतर जो शेवटचा आहे 5व्या क्रमांकाची रिट्स परमादेश, याला मॅन्डामस म्हणतात. काय म्हणतात? मॅन्डामस म्हणतात. ठीक. या 5 प्रकारच्या रिट्स काढतात. आता नीट लक्षात ठेवा दोन्हीतला फरक. सुप्रीम कोर्ट, ओके, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट याच्यातला फरक काय नीट समजून घ्या. सुप्रीम कोर्ट फक्त फंडामेंटल राईट्सच्या उल्लंघन झाल्यासच अशा प्रकारची रिट्स काढू शकतो. फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन झाल्यासच अशा प्रकारची रिट्स काढू शकतो. हायकोर्ट फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन झालं तर आणि अन्य कोणत्याही कारणासाठी एनी अदर रिझनसाठी सुद्धा काय करू शकतो? रिट्स काढू शकतो. हे लक्षात ठेवा. म्हणजे रिट्स काढण्याच्या बाबतीत हायकोर्टाचा अधिकार जास्त आहे. कसा आहे? सुप्रीम कोर्टाच्या तुलनेत जास्त आहे. ठीक. चला. का बाबा हनुमंत फडचं मध्येच ओल्ड मग घ्या सर. वा 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 वा. सगळे आपल्यासारखं नसते रे जग. काही लोकांकडे औषध बी असतात की. ठीक. आजच्यासाठी मी तर थांबतो आता. म्हणजे खरंच बोलायची कॅपॅसिटीच नाही. एक 10 मिनिट लवकर आजच्या दिवस थांबवतो. आणि काय होईल त्याच्यात तुम्ही उपाय लय सुचवायला लागलात. मला त्यातलं एक बी उपाय पास पडणार. ती वाफचा उपाय तेवढा वापरला आवडला मला. ठीक. आता बोलायचे म्हणलं तर किती जरी शक्यच नाही आता माझ्यासाठी. आजच्या दिवस मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो, पण आल्यासारखं रिकाम्या हाताने जाऊ दिलं नाही. इच्छा नसतानाही का असे ना, पण तुम्हाला ओढत आणलेलं आहे. कलम 31ची माहिती प्रेम उद्या सांगतो. चालेल का? आजच्या दिवस मी 15 मिनिट 10 मिनिट लेक्चर अगोदर थांबवतो. काही अडचण नाही. एवढ्यावर आपण थांबू. डायरेक्ट 32 नुसार जायचं. ठीक. तब्येत ठीक असेल तर उद्या 100% मी लाईव्ह येणार. काही अडचण नाही. उद्याचं तुम्हाला उद्या सांगतो मी की उद्या येणार आहे का नाही. आजच्यासाठी आत्ता आपण इथे थांबूया. तुमचे लाईव्ह चॅट बघायला लागलो आहे, पण आता खरं सांगू का, ह्याच्यावर उत्तरं मी सुंदर सुंदर देतो हे तुम्हालाही माहिती आहे. पण आता सध्या माझी मानसिकताच नाही आहे काही जास्त बोलण्याची. त्याच्यामुळं समाधानानं उघड गपचूप
गरीब लेकरासारखं परत जावं मंडळी. नाहीतर हे जे वर कमेंट पडल्यात का त्याच्यावर रिप्लाय काय दिलो असतो हे सगळ्यालाच माहिती आहे मी. पण आता उगाच शांत जाण्याचं कारण एकच आहे, माझी तब्येत ठीक नाही. ठीक, काळजी घ्या, आरामात झोपा, सकाळी उठून पळा, पण या वर्षात अंगावर वर्दी आली पाहिजे. समजलं? आजच्यासाठी ते थांबू. तुम्हाला थोडंसं टाईम मिसमॅच झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. गुड नाईट.